तर मागच्या वेळी जे आम्ही हॉटेलमध्ये काम केलेलं ते मी तुम्हाला निम्मच दाखवलेलं आणि पाठीमागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसाल तर तो जाऊन पहिला नक्की बघा। पहिल्याच्या 2 वॉलवरती पेंटिंग झाल्यानंतर मी दुसऱ्या वॉलवरचं पेंटिंग करायचं होतं ते करायला घेतलेलं। या वॉलवरती आम्हाला महाराष्ट्र दर्शन दाखवायचं होतं आणि त्याच्यावरचं जे पेंटिंग होतं ते आम्हालाच क्रिएट करायचं होतं। मग आम्ही थोडाफार रेफरन्स बघून आणि आमचं डोकं लावून अशा प्रकारचं एक पेंटिंग तयार केलं। कसं झालं ते एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा। त्यानंतर दुसऱ्या वॉलवरती बॉन्डने पण त्यांचं काम चालू केलेलं। तिथल्या 2 वॉलवरती बॉन्ड कॅलिग्राफी करणार होतं। त्यातले एका वॉलवरती अन्नब्रह्म लिहिलेला असा लोगो काढलेला आणि त्याच्यामध्ये डार्क ऑरेंज कलरचा वापर जास्त केलेला, जेणेकरून लांबून बघितल्यानंतर त्याच्याकडे लगेच लक्ष जात होतं। आणि दुसऱ्या वॉलवरती श्लोक लिहिलेला, तो कोणता लिहिलाय ते तुम्हाला दिसतच असेल। त्यानंतर त्याच्या वरच्या साईडला वारली पेंटिंग करायची होती, ती मी करायला चालू केली। वारली पेंटिंग दिसायला सोपीच दिसत्या, खरं त्याचं काम करायला घेतल्यावरच कळते की दिसते तसं नसते, कारण त्यातलं बारीक बारीक काम करायला भरपूर वेळ लागतो। बाकी वारली पेंटिंग पण कशी झालंय कमेंट मध्ये नक्की सांगा। त्यानंतर या साईड वरचं शेवटचं काम राहिलेलं ते म्हणजे एंट्रीच्या इथं पण एक पेंटिंग करायचं होतं। त्याच्याबद्दल काय जास्त सांगत बसत नाही, तुम्हाला समोर दिसतच असेल। बाकी जाता जाता तुम्हाला दरवेळी सारखं एवढंच सांगतो, आपले बाकीचे पण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नुसता बघून जाऊ नका, फॉलो पण करा।